सुंदर मनामध्ये भरली. आव तुम्ही या ना लवकर. तो सिलेंडर संपलाय ना, आणि हा सिलेंडर मध्ये कोण घेऊन जाणार आता? तरी मी आत्याबाईंना सांगत असते नाही का की हा सिलेंडर मी मध्येच ठेवत चला. आडीनडीला काय बरं करायचं आता? तुम्ही कुठे आहे? आणि आप्पा हे का? बरं मग मी येते आता, मला भाजी बिजी बी घ्यायची. हा अप्पा घरी जावं लागेल. नाही आधी रानात जा. अहो सिलेंडर संपलंय घरचं. आम्ही पाहतो, तुम्ही रानात निघा आधी. असं काय भूत बघितलं आणि बघू राहील तुम्ही? दादा अभि चला. आप्पा निघा. आप्पा कसे तुम्ही? सध्या तरी जिवंत आहे. शर्यत झाल्यावर काय होईल माहित नाही. आप्पा तुम्ही काय मुहूर्त पाहायला थांबले काय? आप्पा आशू यांची थेरं संपली नाही वाटतं अजून. थेरं नाही आप्पा, सराव चालू आहे. घरी यायचं ना ढाल घेऊन. आशू त्यांना सांगा आम्हाला गरज नाही त्या ढालीची आणि त्यांच्या पैशाची. मला हाय पण आप्पा, खरंच आहे. त्यांना निघायला सांगा. आप्पा एकदा. मला रस्त्यावर तमाशा नको आहे. जायला सांगा. हो आप्पा ठीक आहे, जातो मी. अप्पा तुम्ही शांत व्हा ना. हे इथं असे समोर असेपर्यंत मी शांत कसा होऊ? जायला सांगा त्यांना. जातोय आप्पा. मायामुळे तुम्ही नका ना चिडू. सॉरी. आता तुमच्यासाठी काय मुहूर्त बघायचं काय? निघा. लती, अगं काय करती? ते सिलेंडर संपलाय ना, आत नेती. बाई ग, आता जर आभ्या असता ना, पटदिशी उचलला असतं, खांद्यावर घेतला असतं आणि घेऊन गेला असता. आप्पा कसे तुम्ही? थेरं नाही आप्पा, सराव चालू आहे. घरी यायचं ना ढाल घेऊन. सुनबाई तुम्ही कुठं? अहो आप्पा, यांना फोन लावत होते, पण लागतच नाहीये. कुठे आहे ते? वावराकडं का? अगं बाया, घरी यायला पाहिजे ना. काय आला? अहो गॅस गेला ना आप्पा. मग सिलेंडर पाहिजे ना. मग गॅसवाल्याला फोन करायचा ना. मी सांगितलं होतं लतीला, केलं नाही तिनं. विसरली असेल. हा, तिच्या पण डोक्याचा व्याप एवढा वाढलाय ना, किती काय काय लक्षात ठेवल ती तरी. म्हणजे
नाही, मला तर बाई अभिमान वाटतो तिचा. आधी काय ते नोकरी करायची, मग ते मॉडेलिंग, आणि आपण तुम्हाला कळली का नाही लतीची प्रगती? बाई लई लई नशीब आहे लतीचं. एवढा नवरा संसार सगळं सपोर्ट करतंय. बापूंनी बी केलं नसतं एवढं. म्हणजे तिचं ट्रेनिंग सुरू झालंय ना. काय ते स्वरक्षणाचं, सेल्फ डिफेन्स, कराटे का बिराटे काय असतं ना ते. म्हणजे कुणी छेड काढली तर ही पुरुषासारखी हाना मार्या करणार. आपा आता ते पोस्टर बिस्टर पर्यंत ठीक होतं, पण जहागीरदारांच्या सुनेनं हाना मार्या करायचं शोभत का? मी सांगते, हे भाऊजींनी त्यांचं काहीतरी खूळ आहे ना लतीच्या डोक्यात घालून ठेवले. तिच्या नवऱ्याला आवड आहे ना. हाय का आता? मग तसं तर मी पण यांच्या मांडीला मांडी लावून बसायला पाहिजे नाही का? आवड आहे ना नवऱ्याला माया. बाई तसं नाही आप्पा, मी तर फक्त सांगते का जहागीरदारांच्या सुनेला हे शोभत का? आधी पुरुषासारखी नोकरी करती, आता काय तर पुरुषासारखं ट्रेनिंग घेणार. तुम्ही पाहिलंय का हल्ली बोलती बी पुरुषांसारखं. सगळं राट झालंय बोलणं तिचं. ज्याला त्याला. बाई काय तोंडाला येईन ते बोलू नका. आप्पा, आपण हिला आणली खरी जहागीरदारांची सून करून, पण लक्षणं काही दिसत नाही जहागीरदारांच्या सुनासारखी. रोज उठून काहीतरी नवीन उद्योग सुरू असते हिचे. आता भाऊजी नाही आहेत घरात तर गप्प बसायचं ना. पण नाही, काय लय ट्रेनिंग बिनिंगचं काढलंय. नाही म्हणजे आता ही रोज उशिरा घरी येणार तर आपला जीव टांगणीला लागणार. मी सांगते ना, आत्याबाईंची फूस आहे त्या लतीला, म्हणून हे सगळं चाललंय. नाही आणि मी बोलले की माझं तोंड दिसत. बाई सिलेंडर पाहिजे ना. चला लागलं का ग बाळे तुझ्या पायाला? नाही नाही. पाय बी सांभाळ बरं. लती, बाई आपली ताकद नाही पुरी पडायची. थांबते का? नाही नको, जमल. चल थांब थांब, मी धरती तर. पाय सांभाळ. लागलं का ग? लागलं तुला? सॉरी अभिमन्यू. सॉरी कायला? आपण समोर बोलताना आलं ना. ठीक आहे रे, चालतं. तू ठीक आहे ना बाबा? एकदम ठीक आहे. तयारी कशी चालू आहे? ठीक आहे, चालू आहे चांगली. ए आई कशी आहे रे? आई बी ठीक आहे. आणि तू तिकडचा विचार नको करू. ट्रेनिंग अशी चालू ठेव. आम्ही सगळे ठीक आहे. आणि जाईल, आप्पांचा बी राग जाईल. तिचं पोस्टर पाहून खुश झाले होते, आणि आता बी तसंच होईल बघ. पैसे कायला? माझा होईल ना पगार 2-3 दिवसात. नको भाऊ मी तुझा आभ्या. अरे हा तसं नाही दादा, पण होईल खरंच पगार. तू लागलं तर सांगतो मी तुला. हा नक्की सांगेल ना. सांगतो. चल येऊ मी. हा
काळजी घे. तू बी. ये. लागलं का गलं ती? नाही आई एवढं काही नाही. लागलं का ते दुखत आहे? नाही आप्पा. पण मी काय म्हणतो, बायांचीच कामं बायांनी करावी ना. अहो हे काम तुझं नाहीये. येतच होतो ना आम्ही. हा पण ते मी म्हणलं घेऊन जा. आधीच लहान वयात तुला बीपीचा त्रास आहे. त्यात काय नाही ते उद्योग करायचे बरं. आणि काय ते ट्रेनिंगची काय भानगडी? हा आप्पा ते मी तुम्हाला सांगणार होते. बस झालं. ड्युटी करते तेवढे लई आम्हाला नाही तसं नाही आप्पा. माहिती आहे आम्हाला. त्यांनी फितवेलं तुम्हाला. आप्पा तो कायला फितवल मला. ते महिला सबलीकरण. या पाहिलं ते उडारलेले विचारांचे आम्ही बी आहे. तुमचं ते नोकरी पोस्टर त्याला नाही म्हणलं का आम्ही. पण कसं आहे, ज्याला जे काम शोभत ना त्यांनी तेच काम करावं. इतरांनी त्याच्यात लुडबुड करू नये. नको नको ते ट्रेनिंग बिनिंग काय नको आपल्याला. आप्पा बँकेतल्या महिला स्टाफसाठी कंपल्सरी आहे ट्रेनिंग. आबा स्वतः सांगून गेलते. असं काही नसतं. झेपलंच नाही तर काय करणार तुम्ही. झेपल मला. पण मी म्हणतो झेपलंच नाही तर काय करणार. सक्तीचा आहे आप्पा. ट्रेनिंगला नाही म्हणू शकत नाही. मग नोकरीला नाही म्हणा. सक्तीच आहे म्हणल्यावर काय म्हणणार आता नाही का. पण हे पा हातपाय मोडले ना तर आम्हाला सांगायला येऊ नका. काहीतरी घरातल्या सगळ्या लोकांनी आमचं ऐकायचं नाहीच असंच ठरवलेलं आहे. त्याला आम्ही तरी काय करणार. सर येईपर्यंत वॉर्मअप सेशन सुरू राहील. आज आपल्याला 3 किलोमीटर रनिंग करायची. कमॉन कमॉन फास्ट कमॉन. येस. ते औषध संपली बर का. हा आणतो. आणि ते सिलेंडरचं बी पाहावं लागेल. संपत आलाय ना. आता जरा काटकसरीनं वापरा. अरे 3 महिने जातो एक सिलेंडर आपल्याला. हा आहे आपला हंतरून पण पाय पसरू. आत्ता माझी नोकरी हाय पण नंतर पेन्शन असत तेव्हा जरा थोडक्यात भागू. काही नाही रे नाथा. हाय माझ्याकडे पैसे मी देते. तुझ्याकडे कुठून आले पैसे? भाजीतले असते ना उरलेले. हा हा ठीक आहे ठीक आहे. नाथा तू नको काळजी करू. होईल सगळं नीट. तू जाय कामाला. उशीर होईल. हा वय वय. हे घ्या. चला. राम राम बापू. अरे कसा आहे तू बाबा? एकदम मजेत. हा लतीचाई याचे पैसे देऊन टाका बरं. हा आणि आहे येतो का? काय रे किती पाणी घाली तू दुधात? थोडस टाकतो ना आजी. लाज वाटत का काही? अहो धंदा आहे आजी करावं लागतं. रामकृष्ण हरी. दादा किती पैसे आहेत तुमचे? 1800 रुपये. हा का. म्हणजे लिटरचे 60 लागतो का काय? अहो तोच भाव आहे आजी. बरं दादा पुढच्या महिन्यापासून अर्धाच लिटर दूध द्या. आणि तुमचे पैसे संध्याकाळी देते मी. नाही आत्ता आहेत पण ते जरा औषधांसाठी लागताय ना. पाहिजे तर मीच आणून देते हा संध्याकाळी. का ला येईल ना तो. त्याला काय काम आहे? येतो ना मी. बरं दादा
फोन करून या हा. होय येतो आजी. जयश्री काय झालं ग? पैसे नाहीत ना आत्याबाई, संपले सगळे. मागत नाही ना नाताच्या पगारात. माझ्या औषधालाच नाही खर्च होतो ग. नाही आत्याबाई, तसं काही नाही. अहो महागाई बी वाढली आहे ना आता. तरी ती अर्धा पगार देती दर महिन्याला. पण बरोबर नाही ना त्या आत्याबाई. यांना कळलं ना तर लय ओरडतील हा आपल्यावर. हा ना, ऐकत नाही ती, मग काय करणार. यांच्या मागं पैशांसाठी बुनबुन बी नाही लावू शकत ना आत्याबाई. कधी कधी वाटतं ना मी बी लतीसारखी नोकरी करावी. हा ना, एकट्याच्या पगारावर नाही चालत ग बाई घर. यांचा पगार झाला तर देऊ दूधवाल्याचे पैसे, नाही तर उगा हेलपाटा पडेल ना. मॅडम थांबू नका, चला. सर नाही जमत आहे. जमतंय मॅडम तुम्हाला, चला चला. सर नाही. चला आता, चला पळा, चला मॅडम. बर, मागच्या महिन्याची सगळी बिलं लावली आहेत ना? हो सर. बर, ही बिलं राहू द्या अशीच. बाकी मी बोलतो सप्लायरची. आणि लक्ष असू द्या. काय म्हणून सांगतो, बाईक वापर. रोज रोज 20 किलोमीटर पडशील तर हे असंच होईल ना. कुठे बाईक, कुठे तुझी? घरी आहे सर. मग सॉरी सर. जा जा, तोंडावर पाणी मारून या. हा दौलत शेठ बोला. हो आहे ना. हो कसली प्रॅक्टिस, झोपा काढतोय. हो झापलं. झोप होईना नीट, सगळं चक्रच बिघडले. लवकरात लवकर यावर काहीतरी मार्क काढावा लागेल. अरे काय, कसं काय झालं ट्रेनिंग? आज वॉर्म अप सेशन होतं ना, तेव्हाच लय भारी वाटलं. पण हे ट्रेनर तर भारी आहेतच, पण त्यांची बी एक मेन सर आहेत जे मोठमोठ्या खेळाडूंना ट्रेन करतात. तेच दौलतला ट्रेन करणार आहेत वाटतं. अभ्या, तुला बी असंच ट्रेनिंग मिळालं पाहिजे. त्याची गरज नाही लते. मी करतोय माझं ट्रेनिंग, पण तू फिट होतीये हे बी भारी वाटतंय मला. तुझ्याकडूनच प्रेरणा घेतली. पण मध्ये सोड नका. हा, मी कधीच काही मध्ये सोडत नाही. हा मध्ये सोडत नाही. ए बर, मला स्ट्रिप्स देशील का आणून? स्ट्रिप्स? हा, जिमच्या घरात आहेत. बर, आणते. तू पर्स मधून बी आणू शकते. बरं, उद्या देते आणून. हा चालेल. अभ्या, निघू का मी? बापू याच्यात जावं लागेल. का? अरे पगार झाला ना आज, तर पैसे देऊन येते. बापूंसमोर नाही देऊ शकणार. तुला तर माहितीच आहे ना. जाय. येते. मिनी लय कंटाळा आलाय बघ मला. कसलं ग तिथे? सगळ्याच. माझी धाकटी जाऊ जे करती त्याचा. मी नुसती घरात स्वयंपाक पाणी धुनी भांडी आवरावर कामवाली झाली माझी, कामवाली नुसती. तिथे ती ढुली काय करते ग? ती जाती ना कामाला, ट्रेन
माणसांसारखं. बाई माणसाचं ते एक लक्षण नाही तिच्यात. आणि माई म्हातारी आहेच तिच्या पुढं 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 करायला. तिथे अगं मग काम वाटून घ्या की 50-50. घरात पाय तर टिकला पाहिजे ना तिचा. पण तिच्या नोकरीचा तुला काय फायदा? का तुझ्या हातात पगार आणून देते का ती? कुठलं मग काय तुझ्या त्या म्हातारीच्या हातात आणून देते का? काय माहिती बाई मला. अयो मग काढ की माहिती. आणि हे बघ त्या पैशावरती ना तुझा पण तेवढाच हक्क आहे. तू घरात राब राबती म्हणून ती बाहेर नाचती आणि काम करती, नाहीतर हा ग मिने इथं लक्षातच आलं नाही माया. अगं तिला कामावर जाऊ दे, नाहीतर काय करायची ती मरमर करू दे. तिला म्हणा पगार माझ्या हातात आणून दे म्हणजे झालं. हा विचारते मी आत्याबाईंना. अजय बरी आहे? बापू नाही ना ग आले अजून? नाही अजून. लते नको बाय, तुझ्या बापाला जर कळलं ना तर लई वरडल बघ मला. कोण सांगणार आहे त्यांना? आणि ठीक आहे, चुकून माकून कधी बापूंनी विचारलंच तर सांग होते तुझ्याकडे साठवलेले. ते सांगते बाया, पण काला खोटं बोलायचं ना. आता बापू ऐकत नाही तर काय करणार आपण? मी इथं पैसे दिलेले बापूंना आवडणार नाही. आणि मला माहिती आहे ना बापूंच्या पगारावर इथं भागणार नाही. मी लेक आहे ना. मुलगा असती तर नको म्हणले असते का? मग मुलीलाच का असं?